2 दिवसापासून या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात रेड अलर्ट दिल्यानंतर जर बघितलं तर जळगावच्या अंमळनेर या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। ढगफुटी सदृश्य झालेल्या या पावसामुळे सर्वात जास्त नुकसान जे आहे ते अंमळनेर बाजार समितीला सोसावे लागलेले आहे। एकीकडचा जर विचार केला तर काल मुसळधार पावसामुळे अंमळनेर बाजार समितीमधील सर्वच अन्नधान्य असतील, कडधान्य असतील, ज्या पद्धतीने खराब झाल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतं आहे। मी आता या हरभरे दाखवतो आहे। या हरभऱ्याला पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी कोंब आल्याचं चित्र पाहावयास मिळतं आहे। कोट्यवधी रुपयाचं नुकसान या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये नावाजलेली नंबर 1 ला असलेली अंमळनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाल्याचं चित्र पाहावयास मिळतं आहे। काल याच ठिकाणचं जे चित्र विदारक परिस्थितीचं पाहावयास मिळत होतं। या ठिकाणी तब्बल 5 ते 6 फूट उंच असं पाणी या ठिकाणी साचलेलं होतं। तर अनेक माल हा रस्त्यावरती येताना देखील चित्र पाहावयास मिळालेलं होतं। अनेक व्यापाऱ्यांचं या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। या मार्केटच्या परिसरामध्ये असलेला एक नाला, त्या नाल्याचं पाणी भिंत कोसळून या ठिकाणी आतमध्ये शिरलं आणि याचमुळे तब्बल कोट्यवधी रुपयाचं नुकसान बाजार समितीमध्ये या ठिकाणी पाणी शिरल्यामुळे झालेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याजवळ स्वतः व्यापारी आहे। काय सांगाल, काल या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, ढगफुटी सदृश्य, आणि बाजार समितीत पहिल्यांदाच इतिहासात पहिल्यांदा या ठिकाणी पाणी शिरलं होतं, काय सांगाल? त्या पाणी शिरल्यामुळे आमच्या बाजार समितीतील सगळ्या व्यापाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि ते नुकसान नाल्याच्या बाजूने जी भिंत आहे, आमची संरक्षण भिंत बाजार समितीची, ती भिंत पाडल्यामुळे हे मोठं नुकसान झालेलं आहे। आणि नुकसान किमान 10 ते 15 हजार क्विंटल माल आमच्या बाजार समितीत शेडवर गोडाऊनला स्टॉकला होता। आणि काही शेतकऱ्यांचे देखील सोमवारी लिलाव माल ठेवू या उद्देशाने शेतीमाल सुद्धा शेडवर उतरवलेला होता। शेतकरी आणि व्यापारी हे दोघे मिळून किमान हा आकडा कोट्यवधी रुपयांचा जाऊ शकतो। आणि आपल्या बाजार समितीत जो चणा, तुवर, मूग ओले झालेले आहेत, त्यांची ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की हा जसा आपण घरात खातो मोड आलेला चणा, त्या पद्धतीने तो मोड आलेला चणा झालेला आहे। काय सांगाल, काय अपेक्षा असणार आहे? आम्हाला एवढीच अपेक्षा आहे शासन दरबारी की शासनाने आमच्या व्यापाऱ्यांची दखल घ्यावी। हे झालेलं नुकसान एवढं तर भरपाई होणं शक्य नाही, पण जे काही असेल नसेल ते आमची भरपाई करून द्यावी। ती आम्ही शासनाला आणि बाजार समितीला विनंती करतो की आमचं झालेल्या नुकसानाची दखल घ्यावी। कोट्यवधी रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। एक व्यापारी म्हणून सण काय सांगाल, काय काय माल या ठिकाणी ठेवलेला होता आणि कालची काय परिस्थिती होती? सर, काल 10:30-11 वाजता आमच्या आवराच्या बाहेर गुरुकृपा कॉलनी आहे, त्या कॉलनीचं पाणीचे विसर्ग जास्त झाल्यामुळे आमची वॉल कंपाऊंड तुटली आणि तो पाणी इकडे आला। आमच्या मार्केटमध्ये चना, गहू, ज्वारी, बाजरी आपणही बघू शकता की सगळीकडे थप्प्या लागलेल्या आहे। या जागेवर आपण जिथे उभं आहे तिथे 4 ते 5 फूट पाणी होतं। आणि आता हा चना जो याला पाणी लागलं, त्याला कोंब वगैरे फुटले, तर मला एकच म्हणायचं आहे की आमच्या बाजूला असलेला जो नाला आहे त्या नालाचं रुंदीकरण हा पूर्ण व्हायला पाहिजे। नाल्याची गटर किंवा लहान हे साईज करून टाकल्यामुळे हा सगळं पाणी आमच्या इकडे आलेला आहे। मी शासनाला एकच सांगेल, जे अतिक्रमण आणि जो नाला रुंदीकरण आहे तो पूर्ण करावा ही माझी इच्छा आहे। याच्या पुढे असंही संकट आलं तर वापस मग ती कंपाऊंड तोडायचं आणि वापस आम्हाला त्रास होईल, असं होऊन नाही द्या, ही आमची अपेक्षा आहे। दादा, इतिहासात पहिल्यांदाच बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आणि या ठिकाणच्या व्यापारी असतील, शेतकऱ्याचा माल संपूर्णतः पाण्याखाली काल या ठिकाणी होता। कोट्यवधीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। एक सभापती म्हणून तुम्ही आज या ठिकाणची पाहणी देखील केलेली आहे, काय नेमकं निदर्शनात आलंय? काल खरंच आजपर्यंत इतिहासात असा पाऊस झाला आणि असा ढगफुटीचा पाऊस या अंमळनेर तालुक्याला तडाखा त्याचा बसलेला आहे। एवढं भयान नुकसान या अंमळनेर शहराचं असेल, परिसराचं असेल किंवा बाजार समितीचं असेल, मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। आणि क्षणात होत्याचं नव्हतं जे बाजार समितीमध्ये झालं, असं चित्र आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी कोणी पाहिलं नसेल। ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांनी सांगितलं की बाजूच्या कॉलनीची भिंत तोडण्यात आली किंवा पडली, निश्चितच बाजार समिती याची चौकशी करणार आहे, शासन दरबारी त्याची तक्रार करणार आहे। शहराचं अतिक्रमण हे मार्केटच्या अंगलट येता कामा नये आणि भविष्यात जर मार्केटला संरक्षणता नाही मिळाली तर असं संकट वारंवार व्यापाऱ्यांवर येत राहील आणि याच्यामधनं बाहेर निघणं व्यापाऱ्यांसाठी अवघड विषय राहील। तर याचा कायमस्वरूपीचा बंदोबस्त झाला पाहिजे, यासाठी बाजार समिती यांनी आज आपत्कालीन बैठक लावलेली आहे। तर याच्यावर
सर्व प्रकारचे निर्णय अपेक्षित आहे की परमानंट याच्यावरचं एक पाण्याचं गटारीच्या माध्यमातून असेल, शासन दरबारचं अतिक्रमण असेल, सगळ्या प्रकारचे निर्णय याच्यामध्ये घेतले जाणार आहेत. आमचे नेते आदरणीय अनिल दादांकडे हा विषय गेल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की शासनाला पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. तसं आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडेही तसा पाठपुरावा केलेला आहे आणि कालच कलेक्टर साहेब बाजार समितीला येऊन गेले, त्यांनीही पाहणी केली. आज बाजार समितीमध्ये 4 ते 5 फूट पाणी असून एक नाल्याचं स्वरूप या बाजार समितीला आलं आणि इथलं जे कडधान्य आज आमची बाजार समिती 4 जिल्ह्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. एवढा 4ही जिल्ह्यांमधला शेतकऱ्याचा कालही माल खूप मोठ्या प्रमाणात आलेला होता, पण हा माल पाण्यामध्ये वाहून जेव्हा रस्त्यापर्यंत येत होता असं विदारक चित्र अंमळनेरच्या इतिहासामध्ये याच्या अगोदर कधी पाहायला भेटलं नाही. एक सभापती या नात्याने आणि आमचं सगळं संचालक मंडळ, व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे हे व्यापाऱ्यांना कसं त्याचा मोबदला मिळवून देता येईल याच्यासाठी कटिबद्ध आहे. आणि शिवाय यांच्यासाठी आज जर व्यापारी सक्षम असला तरच बाजार समिती चालू शकते. तो कणा बाजार समिती असल्यामुळे आम्ही सगळी ताकद या व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभी करू आणि नवीन बाजार समिती सुरळीत कशी चालू राहील यासाठी प्रयत्न करू. एक 8 दिवस बाजार समिती आम्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे सगळं जे नुकसान झालेलं आहे याची निश्चितच आम्ही पाठपुरावा करू आणि व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू आणि पूर्ववत जसं अंमळनेरचं नाव होतं असा सुरळीत कारभार या बाजार समितीमध्ये कसा चालू होईल याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील. निश्चितच या ठिकाणच्या सभापतीने सांगितलंय की येत्या 8 दिवसपर्यंत या ठिकाणची बाजार समिती बंद आहे. मात्र शेतकरी असेल किंवा व्यापारी वर्ग याच्या सोबत नक्कीच कृषी उत्पन्न बाजार समिती असतील किंवा आमदार महोदय सर्व प्रशासन यांच्या सोबत आहे. येणाऱ्या काळात त्यांची कसर, त्यांचा भर कशी निघेल यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल आणि पुनश्च्या येत्या 8 दिवसामध्ये बाजार समिती पूर्ववतपणे सुरू होईल अशीच प्रतिक्रिया सभापती अशोक पाटील यांनी बोलताना व्यक्त केलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.